मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशात, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशात, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशात, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशात. मित्रांनो, आज 1 मे, आज महाराष्ट्र दिन आणि त्यानिमित्ताने स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे मी गणेश आचवल तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आतली बातमी मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, नावात काय असं म्हटलं जातं आणि नावातच सगळं काही असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण बघा ना, सध्या अगदी मुलांची नावं काय ठेवायची, मग ते कठीण उच्चारायला आहे का वगैरे सुद्धा कलाकारांना ट्रोल केलं जातं. अर्थात त्याबद्दल आज आपण बोलणार नाही आहोत. आपण आज बोलणार आहोत बदल झालेल्या काही मराठी नाटकांच्या नावाबाबत. पण त्याआधी तुम्हाला आठवत असेल की मनाचे श्लोक हा जेव्हा चित्रपट आला होता तेव्हा ते नाव नसावं असा बराच सगळा गोंधळ झालेला होता आणि मग त्या चित्रपटाचं नाव बदलावं लागलेलं होतं आणि ते बदलण्यात आलेलं होतं. असो, तो आपला आजचा विषय नाहीये. तर 2 मराठी नाटकं रंगभूमीवर आली. एक होतं लाडकी विहीण योजना आणि दुसरं होतं कॅरी ऑन स्पायगिरी. लाडकी विहीण योजना हे नाटकाचं शीर्षक तर आकर्षक होतं, पण बऱ्याच लोकांना काय वाटलं की या नाटकात काही लाडकी बहीण योजना वगैरे संदर्भ आहे की काय. तर वास्तविक पाहता शासनाच्या योजनेशी त्या नाटकाचा काहीही संबंध नाहीये आणि त्यामुळे कदाचित प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नव्हता की नाही माहीत नाही. पण हा गैरसमज नको म्हणून नाटकाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता लाडकी विहीण योजना या नाटकाचं नवं शीर्षक आहे विहीणबाई जोरात. अर्थात जाऊबाई जोरात तुम्हाला आठवतच आहेत, निर्मिती सावंत. विहीणबाई जोरात मध्ये सुद्धा निर्मिती सावंतच आहेत आणि त्यांच्या मुलाखती सुद्धा आपण स्वामी कृपा क्रिएशनवर प्रसारित केलेल्या आहेत. बघितल्या नसतील तर त्या जरूर बघा. आता आपण वळूया कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकाकडे. भरत दाभोळकर, ऍड गुरु भरत दाभोळकर, जाहिरात क्षेत्रातलं एक महान व्यक्तिमत्व. हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमीवरचं एक गाजलेलं नाव म्हणजे भरत दाभोळकर. आणि आता भरत दाभोळकर कॅरी ऑन स्पायगिरी असं नवं कोरं मराठी नाटक रंगभूमीवर घेऊन आले. मराठी रंगभूमीवरचं त्यांचं हे पहिलं नाटक. पण कॅरी ऑन स्पायगिरी म्हटल्यानंतर अनेकांना हे नाटक इंग्रजी आहे का हिंदी आहे का असा प्रश्न पडत असावा कदाचित, आणि म्हणून सुद्धा नाटकाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि गमतीची गोष्ट काय माहितीये का, की हे नाटक नवीन नाव काय माहितीये, हेरगिरी चालू आहे. पण ते कशा पद्धतीने जाहीर केलं माहितीये, भरत दाभोळकर हे नेहमीच त्यांच्या विविध छंदांबद्दल ओळखले जात असतात, काहीतरी नवीन उपक्रम करत ते असतात आणि त्यांच्या मालकीची रिक्षा आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीये. त्यांच्याकडे रिक्षाचं लायसन्स आहे, बिल्ला आहे आणि स्वतः त्यांनी पार्ल्याला रिक्षा चालवली आणि रिक्षा चालवत चालवत दीनानाथ नाट्यगृहापर्यंत ते प्रयोग सादर करायला आले कॅरी ऑन स्पायगिरीचा. पण कॅरी ऑन स्पायगिरीचं नाव नवीन त्यांनी रिक्षावरती पोस्टर लावलेलं होतं, हेरगिरी चालू आहे. आणि अशा पद्धतीने कल्पक पद्धतीने भरत दाभोळकरांनी हे जाहीर केलं की आता कॅरी ऑन स्पायगिरी झालंय, हेरगिरी चालू आहे. मित्रांनो, चित्रपटांचे ट्रेलर हे आपल्याला ठाऊक असतातच आणि अनेकदा असंही होतं की एखादा चित्रपट बघायला तुम्ही जाता तेव्हा आगामी चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला बघायला मिळतो. आता धुरंधरच्या वेळेला बहुचर्चित राजा शिवाजीचा ट्रेलर आपण बघितलाय, सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखाद्या नाटकाच्या वेळेला नाटकाचा नवीन जिवंत ट्रेलर ही संकल्पना माहितीये, पहिल्यांदाच हे रंगभूमीवर घडते आणि आजच घडणार आहे संध्याकाळी 4 वाजता. जर तरची गोष्ट या नाटकाचा 350वा प्रयोग आज आहे आणि त्यावेळेला एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचा लाईव्ह ट्रेलर तुम्ही रंगमंचावर अनुभवणार. कुठलं आहे नाटक ते सांगतो. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाबद्दल आपण गेल्या भागात बोललो होतो. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नाटक सुद्धा आता मे महिन्यातच रंगभूमीवर येत आहे. 3 पिढ्यांची गोष्ट आहे. सुनील बर्वे आणि हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिकेत आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि या 1 मे म्हणजे आजच्याच दिवशी जर तरची गोष्ट प्रयोगाच्या दरम्यानच त्याच मंचावरती या नवीन नाटकाचा, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाचा जिवंत ट्रेलर, लाईव्ह ट्रेलर तुम्ही अनुभवणार आहात. तो कसा असेल हे बघण्यासाठी तुम्हाला आज तिथं जायलाच लागेल. मित्रांनो, हे वर्ष मराठी रंगभूमीसाठी खूप आशावादी वर्ष असं म्हणायला हवं, कारण अनेक पुनरुज्जीवित नाटकं तर येत आहेतच, पण त्याबरोबर नवी कोरी नाटकं सुद्धा रंगभूमीवर दाखल होत आहेत. आणि मुख्य म्हणजे अनेक कलाकार आवर्जून वेळ देत आहेत रंगभूमीसाठी आणि चैत्राली गुप्तेचं कमबॅक आहे बऱ्याच वर्षानंतर रंगभूमीवरती. ते कुठल्या नाटकात माहितीये का, पुढच्या शुक्रवारी 7 वाजता असं आगळ्या वेगळ्या शीर्षकाचं ते नाटक आहे. आणि मुख्य म्हणजे या नाटकाची जमेची बाजू एक म्हणता येईल ते म्हणजे सतीश राजवाडे सुद्धा या नाटकामध्ये आहेत
आणि आजच्या पिढीचं ते नाटक आहे, त्याबद्दल त्याचे इंटरव्ह्यूज आम्ही केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता स्वामी कृपा क्रिएशन्स वरती. सुदीप मोडक लिखित आणि नीरज शिरवैकर दिग्दर्शित हे नाटक आहे. अजित भुरे निर्माते आहेत आणि हे सुद्धा आम्ही आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या पुढच्या शुक्रवारी 7 वाजता या नाटकाचा आनंद सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काही दशकांपूर्वी एक नाटक रंगभूमीवर आलं होतं. अतुल परचुरे आणि ऋषिकेश जोशी यांच्या अभिनयानं नटलेलं सजलेलं ते नाटक म्हणजे ए भाऊ डोकं नको खाऊ. आता हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरतंय आणि मुख्य म्हणजे विनय येडेकर हे अभिनेते ती भूमिका करतायत जी अतुल परचुरे यांनी केलेली होती आणि त्यांच्या जोडीला आहेत संतोष पवार. या नाटकाचं दिग्दर्शन त्यावेळी देखील आणि यावेळी देखील संतोष पवार हेच करत आहेत आणि एका प्रकारे अतुल परचुरे या गुणी अभिनेत्याला वाहिलेली ती आदरांजली म्हणता येईल. मित्रांनो, गोंधळ चित्रपटानं अतिशय घवघवीत यश मिळवलेले हे सर्वांनाच माहिती आहे आणि आता गोंधळच्या नावावरती एक वेगळा विक्रम नोंदला जातोय. तो म्हणजे गोंधळ हा चित्रपट मराठी भाषेप्रमाणेच इतर अन्य विविध भाषांमध्ये डब करण्यात आलाय आणि त्या भाषा कोणत्या आहेत माहितीये? तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी. म्हणजे मराठीसह या सर्व भाषात निर्माण झालेला आणि मुख्य म्हणजे या इतर भाषांमध्ये व्हिज्युअली डब झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणता येईल गोंधळ आणि त्यामुळे गोंधळच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक हे करायलाच हवं. काही महिन्यांपूर्वी पिफ महोत्सव पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा सादर झालेला होता आणि या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अशी 3 पारितोषिकं मिळवलेली होती. त्या चित्रपटाचं नाव म्हणजे बाप्या. गिरीश कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरले होते. राजश्री देशपांडे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट होता बाप्या. बाप्या हा चित्रपट एका बोल्ड विषयावरती असं म्हणायला हवं आपल्याला, कारण शैलजा ते डॉक्टर शैलेश असा एक वेगळा प्रवास मांडलेला आहे या चित्रपटामध्ये आणि या चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच सादर करण्यात आला, ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, आर्यन मेंगजी अशा कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याचप्रमाणे वर्षा दांदळे या सुद्धा एका वेगळ्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका वेगळ्या विषयावरती भाष्य करणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूच. तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर हे सोशल मीडियावरती प्रदर्शित करण्यात आलेलं आहे आणि लाल साडी आणि पैंजण अशा वेशात कोणीतरी आहे आणि ते पाऊल बघून गावकरी पळतायत अशी एक वेगळी कल्पना या पोस्टरच्या माध्यमातून मांडलेली आहे. 5 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनेक सोहळे होत असतात आणि या सर्व सोहळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला सांस्कृतिक कलादर्पण रजनी, सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी हा सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. चित्रपट, मालिका, नाटक, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी अशा सर्व क्षेत्रातल्या नामवंतांना यामध्ये गौरवण्यात आलं आणि मुख्य म्हणजे आनंदाची गोष्ट ही की सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार असे 2 महत्वाचे पुरस्कार हे देण्यात आले, प्रदान करण्यात आले आणि त्यातल्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे. पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास आणि मुख्य म्हणजे साहित्य संघामधल्या आठवणी सुद्धा त्यांनी या सोहळ्यामध्ये उद्धृत केल्या आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणं ही गौरवाची बाब आहे. याबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आनंदाची आणखीन एक गोष्ट ही म्हणजे सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी कोण होत्या माहितीये? सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ. आणि निवेदिता जोशी सराफ यांच्या चित्रपट प्रवासाची, नाट्य प्रवासाची सुद्धा ध्वनिफीत आपल्याला खूप काही सांगून गेली या सोहळ्यामध्ये. ज्या वेळेला निवेदिता जोशी सराफ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळेला आपले पती अशोक सराफ यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि आदराने त्यांनी अशोक सराफ यांना नमस्कार केला. निवेदिता जोशी सराफ या अतिशय साध्या सोज्वळ अभिनेत्री आहेत आणि मुख्य म्हणजे ते संस्कार दिसत होते त्यांच्या बोलण्यातनं. स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे पुरुषोत्तम बेर्डे त्याचप्रमाणे निवेदिता जोशी सराफ यांचं आपण अभिनंदन करूया. अशोक सराफ यांनी सुद्धा आपल्या काही आठवणी सांगून चंद्रशेखर साळवे यांच्या या सोहळ्याचं कौतुक केलं, कारण एकट्यानं सर्व जबाबदारी अंगावर घेऊन केलेला हा सोहळा आहे आणि असा सोहळा नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन देत असतो असंही ते म्हणाले. आज 1 मे या दिवशी राजा शिवाजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय आणि नक्कीच उत्सुकता आहे या चित्रपटाला कसं यश मिळतंय त्याची. आतली बातमी मधल्या या बातम्या कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मुख्य म्हणजे या आपल्या या सेगमेंटला तुम्ही उत्तम प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचंही कौतुक. धन्यवाद.